नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आपल्या दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे. तर आजचा टॉपिक जो आहे तो म्हणजे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला, भारतातील प्रत्येक नागरिकाला जी मूलभूत हक्क दिलेली आहे त्या हक्कांचं स्वरूप काय आहे, कोणकोणती हक्क ती दिलेली आहे, भारतीय राज्यघटनेत कोणकोणती हक्क नमूद केलेली आहे, या सर्व बाबींचा तपशीलवारपणे अभ्यास आपण करणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. कारण भारताने सार्वभौम लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट स्वीकारलेले होते. भारतामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने स्थिर व यशस्वी करायची असेल तर व्यक्ती स्वातंत्र्याचं जपवणूक ही केली पाहिजे. अर्थातच व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तीला काही मूलभूत स्वरूपाचे अधिकार देणं एक क्रमप्राप्त ठरत असतं. म्हणूनच घटनाकारांनी ही मूलभूत अधिकारांचे महत्त्व ओळखूनच भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी जे अधिकार आवश्यक असतात, जे अधिकार महत्त्वाचे वाटत असतात, तर त्यांचा समावेश हा राज्यघटनेमध्ये केला जात असतो. मग यामध्ये सर्वांना समानतेची वागणूक मिळणे, आचार, विचार व प्रचार यांचे स्वातंत्र्य असणे, तसेच धार्मिक स्वातंत्र्य असणे, व्यवसाय किंवा उद्योगधंदे करण्याचे स्वातंत्र्य असणे, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाची संधी मिळणे, संपत्ती मिळवण्याचे किंवा ती संपत्ती धारण करण्याचे स्वातंत्र्य देणे इत्यादी अधिकार घटनेमध्ये समाविष्ट केले जात असतात. अशा मूलभूत हक्कांवर शासन संस्थेकडून आक्रमण होऊ शकत नाही. कारण मूलभूत हक्कांवर आक्रमण झाले तर व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते. म्हणजे न्यायालयीन संरक्षणामुळे मूलभूत हक्क हे अबाधित राहू शकतात. या संदर्भात प्राध्यापक लास्की म्हणून विचारवंत आहे, त्यांनी या मूलभूत हक्कांच्या संदर्भात असं मत व्यक्त केलेलं होतं की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकारांची गरज असते. प्रत्येक व्यक्तीला तिचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साधता आला पाहिजे, अशी परिस्थिती या राज्यसंस्थेने निर्माण केली पाहिजे. राज्याकडून जेव्हा व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असणारी काही परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होत असतात. या अधिकारांमधूनच व्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्त होत असते. मग काही वेळा राज्याकडून, म्हणजे राज्यसंस्थेकडून किंवा काही व्यक्तीच्या अधिकारांवरती काही मर्यादा पडत असतात. जुलमी राजवट जर असेल, हुकुमशाही राजवट जर असेल तर व्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा त्या मूलभूत अधिकारांचा मोठ्या प्रमाणामध्ये संकोच होत असतो. त्यामुळे व्यक्तीचं जीवित स्वातंत्र्य सुद्धा कधी कधी धोक्यात येऊ शकतं. याचं उदाहरण आपण हिटलर आणि मुसोलिनीच्या ह्या विचारप्रणालीमध्ये, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आपण बघितलेलं आहे की जर्मनीमध्ये हिटलरने कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार घडवून आणलेला होता. म्हणजे व्यक्तीचं जीवित जो काही हक्क आहे हा राज्यसंस्थेकडून हिरावला गेलेला होता. म्हणूनच जुलमी राजवटीमध्ये या व्यक्तीच्या अधिकारांचा संकोच होतो. तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी आणि राज्यसंस्थेच्या नियंत्रणाच्या अधिकारावरती काही प्रमाणामध्ये काही उपाय किंवा तरतुदी या निर्माण केल्या जात असतात. म्हणजे ज्या तरतुदी असतात तर त्याच राज्यघटनेमध्ये समावेश केला असतो. राज्यघटनेमध्ये एकदा समावेश त्या अधिकारांचा केला तर त्याला मूलभूत अधिकार म्हणून ही मान्यता मिळत असते. भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा कलम 12 ते 35 ही जी काही कलमे आहेत यामध्ये मूलभूत अधिकारांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. याचे मूलभूत अधिकारांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कारण भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पूर्वी असे मूलभूत अधिकार नव्हते. जुने मध्ययुगीन कालखंडातील राजकीय व्यवस्था असतील किंवा ब्रिटिश राजव्यवस्था असेल, त्यांच्या काळामध्ये भारतीय नागरिकांना
मूलभूत अधिकार न दिल्यामुळे त्यांचं जीवित स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य हे हिरावून घेतलेलं होतं. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा ब्रिटिशांनी निर्बंध आणले होते ब्रिटिश राजवटीमध्ये. यावरून आपल्याला विचार स्वातंत्र्य हे किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून हे जे काही मूलभूत अधिकार 12 ते 35 या कलमामध्ये दिलेले आहे त्याचा आपण सविस्तर अभ्यास आज करणार आहोत. तर सर्वप्रथम जो काही पहिला अधिकार दिलेला आहे तो म्हणजे समानतेचा हक्क. तर हा समानतेचा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 या कलमामध्ये दिलेला आहे. या समानतेच्या अधिकारामध्ये कलम 14 मध्ये असे स्पष्ट केले की भारताच्या प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या बाबतीत समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारू शकणार नाही, असं स्पष्टपणे वर्णन या समानतेच्या हक्काचं कलम 14 मध्ये ते करण्यात आलेलं आहे. या कायद्याच्या बाबतीमध्ये समानता आणि कायद्याचे समान संरक्षण असे दोन प्रकारचे शब्दप्रयोग वापरले असले तरी दोघांची मूलभूत कल्पना एकच आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा तो कुठल्याही जातीत जन्म झाला असेल, कुठल्याही वंशाचा असेल, त्याचा सामाजिक दर्जा म्हणजे स्पृश्य अस्पृश्य दलित सवर्ण काय हे कुठलाही असेल तर तो कायद्यासमोर समान मानला जाईल. तो कुठलाही धर्म असेल, स्त्री पुरुष असेल किंवा गरीब श्रीमंत असेल असा कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. कायद्यासमोर सर्व हे समान असतील. मग ते भारताच्या प्रदेशात कुठे राहणारे असेल, दिल्लीला राहणारा व्यक्ती असेल किंवा बंगालमध्ये असेल किंवा कन्याकुमारीमध्ये राहणारा असेल, कुठेही राहणारा व्यक्ती तो कायदा हा सर्वांसाठी समान असणार आहे. कायद्यासमोर सर्वांना समान वागवलं जाईल. तसेच कोणालाही कायद्याचं जे काही समान संरक्षण आहे या संरक्षणापासून सुद्धा वंचित ठेवलं जाणार नाही. भारतीय लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती असेल, एका व्यक्तीचे किंवा एखाद्या गटाचे किंवा सर्वांनी केलेल्या कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यात कोणीही एका व्यक्तीचे किंवा गटाची सत्ता नसते. तर सर्वसामान्य कायदा जो असतो तो कायदा समानतेच्या मार्गाने सर्वांना लागू करणे म्हणजेच कायद्याचे राज्य असते. कायदा सर्वांसाठी सारखा असतो, त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तर ज्यावेळेस कायद्यानुसार सर्वांना समानतेची वागणूक दिली जात असते त्यालाच कायद्याचं राज्य असं म्हटलं जात असतं. ही कायद्याची राज्याची ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना भारतीय घटनाकारांनी इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. आणि कायद्याचे समान संरक्षण हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला, मग ती नागरिक असो किंवा नसो, तिला कायद्यासमोर समान लेखण्याची आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी दिलेली आहे. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये समान दर्जा आणि संधी असा उल्लेख आढळून येतो. याचबरोबर या समानतेच्या हक्कामध्ये कलम 15 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की राज्य संस्था म्हणजे केवळ धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारचा भेदभाव करणार नाही. म्हणजे दुकाने असेल, सार्वजनिक उपहारगृहे असतील, भोजनालय असतील, सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणे असतील, विहिरी असेल, तलाव असेल, घाट असतील, रस्ते असतील, सार्वजनिक विश्रांतीचे ठिकाणे असतील इत्यादींचा उपयोग करण्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती असेलच भारतामध्ये चातुर्वर्ण स्वरूपाची व्यवस्था होती. यामध्ये जी उल्लेख केलेली ठिकाणे आहेत म्हणजे दुकाने असेल, सार्वजनिक उपहारगृहे असेल, विहिरी असेल, यामध्ये दलित लोकांना प्रवेश हा नाकारलेला गेलेला होता. मंदिरामध्ये प्रवेश नाकारलेला गेलेला होता. अस्पृश्य आणि स्पृश्य हा संघर्ष निर्माण झालेला होता मध्ययुगीन कालखंडापासून. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सर्व मंडळींनी ही जातीभेद, धर्मभेद जी काही नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. पण ही स्वातंत्र्याच्या पूर्वचा काळ होता. त्यावेळेस स्वातंत्र्य नसल्यामुळे स्वतंत्र घटना नव्हती, त्यामुळे तसा समावेश काही करण्यात आला नाही. परंतु घटनेनुसार मात्र या सर्व जे काही भेदाभेद, चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था असेल किंवा चातुर्वर्णीय व्यवस्था असेल हे संपुष्टात आणलं आणि या
निश्चित केलेल्या ठिकाणी किंवा यापेक्षाही अजून वेगळं कुठलंही ठिकाण असेल तर तिथं कुठल्याही जातीभेद किंवा जातीवरून, धर्मावरून, वंशावरून कुणालाही असा प्रवेश नाकारला जाणार नाही. हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं कलम हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने किंवा भारतीय नागरिकांच्या दृष्टीने इथं महत्त्वाचं आहे. कारण जी काही विषमता भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती ती ह्या कलमाने नष्ट करण्यात आलेली आहे. त्या सर्व लोकांना इथं प्रवेश देण्यात आलेला आहे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा प्रवेश असेल किंवा मनुस्मृतीचं दहन असेल, महाड येथील चवदार तळ्यावरती केलेले जलप्राशन असेल, या सगळ्या गोष्टी ह्या सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठीच केलेल्या होत्या. मग ह्या कलमाच्या अंतर्गत सुद्धा असा हा जो काही भेदभाव होता हा भेदभाव नष्ट झालेला आहे. यानंतर कलम 16 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्यातील सार्वजनिक सेवा योजनेत कोणत्याही जागेवरती नेमले अगर घेतले जाण्यास सर्व नागरिकांना समान संधी मिळेल. म्हणजे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, वास्तव्य या कारणांसाठी किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणीही नागरिक राज्यातील कोणत्याही नोकरीला किंवा पदाला अपात्र ठरणार नाही किंवा त्याच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस जुन्या काळी एखाद्या पदावरती नेमणूक करायची असेल तर ठराविक जातीचा किंवा ठराविक धर्मालाच तिथं किंवा ठराविक कुळालाच तिथं प्राधान्य दिलं जात असायचं मध्ययुगीन कालखंडामध्ये. परंतु राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर राज्यघटनेमध्ये अशी तरतूदच आहे कलम 16 मध्ये की जे काही शासकीय नोकऱ्या असतील तर त्या शासकीय नोकरीमध्ये नेमणूक करत असताना जातीवरून कोणालाही अपात्र ठरवता येणार नाही. फार तर एखाद्या जातीसाठी रिझर्वेशन ठेवलं जाऊ शकतं. रिझर्वेशन ठेवणं आणि जात आहे, ठराविक जात आहे म्हणून त्याला नोकरीवरून काढणं ही एक वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या जातीवरून लोकांना कामावरून काढणं किंवा त्या पदासाठी अपात्र ठरवणं हे कायद्यानुसार एक प्रकारचा गुन्हाच ठरला जाईल आणि कोणीही भेदभाव करणार नाही. या कलमाला मात्र थोडंसं काही अपवाद सुद्धा केलेला आहे की जर संसदेने कायदा करून राज्यातील एखाद्या पदावर नियुक्त केला जाणारा अधिकारी हा त्याच राज्याचा रहिवासी असला पाहिजे अशी अट घालता येऊ शकते. म्हणजे एखाद्या वेळेस संसदेने कायदा केला आणि इथं जरी जात, धर्म, वंश किंवा ठिकाण, वास्तव्य यावरून भेदाभेद केला जाणार नाही असं जरी ठरलं असेल, परंतु एखादं सरकारला वाटलं की एखादं पद आहे ह्या पदासाठी त्याच राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे तो उमेदवार, मग अशा वेळेस जर तो कायदा केला तर मग बाहेरच्या राज्यातील लोकांना मात्र त्या ठिकाणी त्या पदासाठी अर्ज करता येणार नाही. हा त्याला अपवाद आहे. त्याचबरोबर एखाद्या राज्याला आपल्या राज्यातील नोकऱ्यामध्ये जर मागासलेल्या जाती असतील, जमाती असेल तर पुरेसे प्रतिनिधी देता यावे म्हणूनही ती तरतूद करता येते. एखाद्या धर्माच्या किंवा पंथाच्या संस्थेत त्या धर्माच्या अगर पंथाच्याच व्यक्तीला पद किंवा नोकरी देण्यात यावी अशी तरतूद करण्यात येते. एखाद्या राज्याला किंवा संपूर्ण देशाला असं वाटलं की ठराविक जाती ह्या मागास आहे, यांना वर्षानुवर्ष राजकीय सत्तेमध्ये किंवा प्रशासकीय सत्तेमध्ये किंवा प्रशासकीय नोकरीमध्ये सत्तेमध्ये कधी वाटा मिळाला नाही, त्यामुळे ते वंचित राहिलेले आहे. मग अशा वेळेस मात्र त्या ठराविक जातीतील किंवा ठराविक कॅटेगरीमधील लोकांसाठी आरक्षणाची तरतूद ही करता येत असते. मग त्यावेळेस ह्या कलमाचा आधार घेतला जात नाही की कलम 16 मध्ये तर असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे याला आव्हान हे देता येत नाही. त्याचबरोबर ह्या कलम 16ला असाही अपवाद आहे की एखाद्या धर्माच्या किंवा संस्था असेल, पंथ असेल तर त्या संस्थेने म्हणजे शैक्षणिक असेल किंवा धार्मिक संस्था असेल तर धार्मिक संस्थेमध्ये एखादं पद असेल, एखादा मंदिराचा ट्रस्ट असेल तर तो अध्यक्ष बनवायचा असेल तर अशा वेळेस मग समजा तर त्याच धर्मातील व्यक्ती असला पाहिजे, त्याच पंथामधील त्या संप्रदायातील व्यक्ती असला पाहिजे, तर अशी अट ते कायदा करू शकतात. एखादा विशिष्ट पंथ आहे आणि त्या पंथाचा प्रमुखपदी एखाद्या व्यक्तीला नेमायचं आहे आणि ते दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला नेमून उपयोग नाही आहे किंवा दुसऱ्या पंथातील व्यक्तीला नेमून उपयोग नाही आहे, कारण त्या पंथाच्या नियमावली असतील, त्या पंथाचा जो काही कारभार असेल तो ह्या दुसऱ्या पंथातील किंवा दुसऱ्या धर्मातील लोकांना माहीत नसेल, व्यक्तीला माहीत नसेल, म्हणून तो मात्र ती नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठराविक धर्मातील व्यक्तीच केली पाहिजे अशा प्रकारचा कायदा संसद करू शकते.
यानंतर हे समानतेचा अधिकार कलम 17 मध्ये अजून एक तरतूद करण्यात आली की ती म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे की भारतामध्ये जी अस्पृश्यता होती, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेला पात्र होणारा गुन्हा समजला जाईल. या कलमाच्या आधारे 1955 साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला आणि अस्पृश्यता पाळणाऱ्याला 6 महिने कैद किंवा 500 रुपये दंड अशी तरतूद केलेली आहे. ही भारतामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने घटनेने ही केलेली ही तरतूद अत्यंत महत्त्वाची व आवश्यक तरतूद सांगितली जाते किंवा ती समजली जाते. एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे. तुम्हाला मगाशी पण आपण या चर्चेमध्ये आलेलंच होतं की भारतामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था होती, अस्पृश्यता पाळायची. मग ते अस्पृश्य लोकांना मंदिर प्रवेश असेल, सार्वजनिक तलावे असतील, शिक्षण असेल, शिक्षण संस्था असेल, या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारलेला होता. म्हणजे सर्व जी काही महत्त्वाची पदे असतील किंवा ही सर्व मंदिरे वगैरे किंवा विहिरी तलाव असतील तर इथं या अस्पृश्य लोकांना प्रवेश न देता ठराविक वर्गालाच फक्त प्रवेश दिला जायचा. त्यामुळे हे एक सामाजिक विषमता प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेली होती. मग ह्या कायद्यानुसार जर अशा प्रकारची सामाजिक विषमता जर पाळली तर ती कायद्यानुसार शिक्षा ठरली जाणार आहे. तर ही असं जर कोणी करत असेल, सामाजिक विषमता पाळत असेल तर त्या ती सामाजिक विषमतेची वागणूक देणाऱ्या व्यक्तीला साधारणतः 6 महिन्याची कैदेची शिक्षा किंवा 500 रुपयाचा दंड सुद्धा ठोठावण्याची तरतूद ही करण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्यघटनेचं कलम 18 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की सरकार किंवा राज्य लष्करी किंवा शिक्षण विषयक पदव्यांव्यतिरिक्त कोणतीही पदवी प्रदान करू शकणार नाही. तसेच भारताच्या कोणत्याही नागरिकाला परराष्ट्राकडून कोणतीही पदवी किंवा किताब स्वीकारता येणार नाही. या कलमाचे स्पष्टीकरण असे करण्यात आले की भारताचा नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती राज्यातील एखाद्या प्राप्तीच्या किंवा विश्वस्ताच्या पदावरती असेल तर तिला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. तसेच राज्याच्या प्राप्तीच्या किंवा विश्वस्तांच्या पदावर असलेल्या कोणाही व्यक्तीला राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणतीही पारितोषिके, मेहनताना किंवा पद स्वीकारता येणार नाही. कारण अशा प्रकारच्या पदव्या किंवा पद स्वीकारल्यामुळे समाजामध्ये भेदभाव व विषमता निर्माण होते. म्हणजे पदव्या धारण करणारे लोक आणि इतर लोक असा एक कृत्रिम भेदभाव निर्माण होऊन समानतेच्या तत्वाला बाधा येत असते. म्हणजे हे जे काही कलम आहे हे ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी एक रावसाहेब, दिवाण बहादूर, राजसाहेब, राजे अशा प्रकारचे किताब ब्रिटिश सरकार देत असायचं. त्यातून त्या व्यक्तीला एक ठराविक विशेष अधिकार निर्माण व्हायचे. पण इथे कायद्यासमोर समानता आहे, सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे अशा ठराविक लोकांना अशा प्रकारचा किताब देऊन त्यांचं समाजामध्ये एक श्रेष्ठ स्थान निर्माण करणं हे एक सामाजिक विषमतेला पोषक वातावरण तयार होऊ शकतं. त्यातून सामाजिक एकतेला तडा जाऊ शकतो. यामुळेच सरकारने ह्या कलम 18 नुसार अशा कुठल्याही प्रकारच्या पदव्या देण्यापासून बंदी घातलेली आहे. परंतु शैक्षणिक पदव्या असतील ह्या मात्र दिल्या जाऊ शकतात. म्हणजे एखादं BA, BSc किंवा PhD, MPhil इतर कुठल्याही शैक्षणिक पात्रता पदवी असेल तर याला अपवाद आहे, त्या देण्यासाठी कुठलीही अडचण नाही. त्याचबरोबर लष्करामध्ये जर काही महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली असेल तर त्याही लोकांनाही देण्यात येतं. ह्या सविस्तर आपण पुन्हा बघूया की 18व्या कलमानुसार घटनेने ह्या पदव्या देण्याची प्रथा बंद केली असली तरी भारत सरकारने परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र, कीर्ती चक्र अशा लष्करी पदव्या आणि भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री यासारख्या बहुमान सूचक पदव्या देण्याची प्रथा 1954 पासून सुरू केली होती. म्हणजे लष्करामध्ये जर अतुलनीय शौर्य पराक्रम गाजवला असेल सैनिकातील अधिकाऱ्यांनी तर त्यांना हे वरील चक्र जे आहे किंवा वरील पदवी आहे ती वितरित केली जाते. त्याचबरोबर भारतामध्ये काही लोक जे असतील तर त्यांनी नागरिक क्षेत्रामध्ये बहुमोल असं कामगिरी केलेली असते. बहुमोल असं त्यांनी संपूर्ण आयुष्यभर एखाद्या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं असेल. मग ते सहकार असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं असेल तर अशा व्यक्तींना मग भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री अशा प्रकारच्या या पदव्या या दिलेल्या आहेत.
तर अशा पद्धतीने हे मानवी समतेच्या दृष्टिकोनातून हे कलम 14 ते कलम 18 हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मानवी स्वभावाशी आणि सामाजिक व्यवहारांशी हे कलम सुसंगत ठेवण्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या कलमाची राहिली आहे. धन्यवाद.